आमचे महबूबभाई शेख नेहमी सांगता, अरे ज्याने स्वतःच्या बहिणीला बारामतीमध्ये त्रास दिला तो आता तुमच्या आमच्या शेजारचीला म्हणतोय की ही माझी लाडकी बहीण. बरं त्यातही त्या तीन भावांचे वाद चालू आहेत, लाडकी बहीण तुझी की लाडकी बहीण माझी. देवभाऊ म्हणतात ही लाडकी बहीण माझी, दादा म्हणतात तुझी नाही बाबा ती लाडकी बहीण माझी. शिंदे साहेब म्हणतात अरे तुम्ही दोघं उप आहात, मी मुख्य आहे, लाडकी बहीण पहिले माझी. हो नागपूरवाला तोच देवाभाऊ, तो म्हणतो की देवाभाऊ. पण मला संतोषजी सांगायचंय सगळ्या माता भगिनींना, खरं म्हणजे एकदा एक प्रयोग करा. आता दिवाळी वगैरे आली ना की सगळ्यात जा रक्षाबंधनाला, पाहू किती भाऊ तुमची सेवा करतात ते. आणि 4-2 दिवस मुक्कामी राहा. आमच्या बहिणी कशा आमच्याकडे येऊन राहतात 4-2 दिवस मुक्कामी. मग आई असेल समजा आमची बहीण आली की मग तिचं कोड कौतुक जेवण खावण गोड धोड बघूयात तुमचे भाऊ किती करतात ते तुम्हाला. ते सगळं फसवं राजकारण आहे. उगीच वाघाचा कातडा पांघरल्याने कुणी वाघ होत नाही. उगीच ते म्हणतो ना आपण की घरची घाबरेना ना बाहेरचीला म्हणे पदर काग घेना. आपल्या स्वतःच्या घरामध्ये असणाऱ्या बहिणींना आपण कधी न्याय दिला नाही, त्यांना कधी आपण जवळ केलं नाही, त्या माता भगिनींच्या डोक्यावरनं कधी हात फिरवला नाही. आणि माझ्या ह्या भोळ्या भाबड्या बहिणींना, माझ्या भोळ्या भाबड्या मातांना तुम्ही सांगतायत की आमची लाडकी बहीण. अरे आधी स्वतःच्या घरातली बहीण तर सांभाळा. आमचे भाऊ सक्षम आहेत सांभाळणारे, त्यांचेही भाऊ सक्षम आहेत सांभाळणारे. एका बाजूला तेलाचे भाव वाढवायचे, एका बाजूला डाळी साळीचे भाव वाढवायचे, एका बाजूला गॅसचे भाव वाढवायचे आणि त्याच्यातच आलेल्या पैशातनं 1500 रुपये तुम्हाला ओवळणी म्हणून द्यायची. अरे कसली ओवळणी देता तुम्ही आम्हाला? आमचेच पैसे, आमचाच महाराष्ट्र, आमचीच माती, आणि तुम्ही आम्हाला पैसे देतात ओवळणीच्या रूपानं. नको आम्हाला तुमची ओवळणी. आम्हाला ओवळणीच द्यायची असेल तर आमच्या लहान चिमुकल्या माता भगिनींना, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संरक्षण द्या की ज्यांच्याकडे वाईट नजरेने कोणी पाहण्याची हिंमत होणार नाही. ही शक्ती आणि सामर्थ्य द्या. त्या पोलीस दलांना काम करू द्या. त्या पोलिसांचा जो अपमान तुम्ही करताय, त्यांना जे तुम्ही बहुल बनवून ठेवलं हातात ना, त्यांना स्वातंत्र्य द्या. आणि मग बघा ह्या नाराधामांना ते कशा रस्त्यावरती मारताय. ते तर तुम्हाला जमत नाही. भाचीचं काही होऊ देत, कारण भाचीला मत द्यायचा अधिकार नाही. ती बिचारी 17-18 वर्षापेक्षा लहान आहे, तिचं मतदार यादीत नाव नाही. दादा तुम्ही म्हटले दाजींची त्यांना गरज वाटत नाही, कारण त्यांना माहिती आहे दाजी मतच देणार नाही, जोड्याने आणतील. आता इतके वाईट अनुभव आले 10-15 वर्षामध्ये आम्हाला. मग आता टार्गेट करायचं कुणाला? तर आमच्या माता भगिनींना. पण ही माझी माता माऊली या महाराष्ट्रात वाढली, ती वाघीण आहे, वाघीण. ती संघर्ष करणारी आहे, ती लढणारी आहे, ती कोणाच्या भूल थापांना बळी पडणारी नाही. शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे, हा होळकरांचा महाराष्ट्र आहे, सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी आम्हाला शिक्षण दिलं, ज्यांनी आम्हाला शिकवलं, त्या शिक्षणाची जी गंगा आमच्या दारापर्यंत आणली. आणि म्हणून ही माझी माता भगिनी स्वतंत्र विचारांची झाली, सामर्थ्य संपन्न झाली. भलेही आमची परिस्थिती गरीब असेल. मी त्याच दिवशी इथे सभा झाली आवटे साहेब, आणि मी तेच सांगितलं की जमाना याद रखे, मजदूर है हम मजबूर नहीं, मजदूर है हम मजबूर नहीं. परिस्थिती भले आमची गरीब असेल, आम्ही एक वेळेस उपाशी राहत असू, पण आम्ही आमचा स्वाभिमान गहाण टाकणार नाही, आम्ही आमचा स्वाभिमान विकणार नाही, आणि आम्ही 1000-1500 मध्ये कधीच कुणाला विकले जाणार नाही. हा विश्वास तुमच्या वतीनं मी देतो आदरणीय पवार साहेबांना. कारण तुम्ही जर मागच्या निवडणुका पाहिल्या असतील तर ती एक भवानी यायची टीव्हीवरती. भवानी हा आपला ग्रामीण भागातला शब्द आहे म्हणून भवानी शब्द वापरतो. तो सुसंस्कृत आहे नाही आहे मला माहीत नाही, पत्रकार असतील तर त्यांनी तो असंस्कृत असेल तर वगळून टाकावा. पण ती एक भवानी यायची टीव्हीवर, पाहिली ना तुम्ही? बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार, असं तेव्हा ती सांगायची. तेव्हा सिलेंडर काय भाव होता आपला? 800 रुपये. आता काय भाव आहे? आता 500 होतं, 800 झालं. आता किती? 1200 झालं. आता 830 आहे. तेव्हा 500 होतं का? 400. तेव्हा 400 होतं, आता 830 झालं. म्हणजे 430 रुपये कमी झाले ना. तुम्हाला आम्हाला गणितच कळत नाही. तुमचं आमचं गणित कच्चं आहे. सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष गोकुळजी पिंगळे साहेब, या शहराचे
धडाडीचे आक्रमक असे नेते आदरणीय गजू नाना यांना मी विनंती करतो की नाना आणि पिंगळे साहेब आपण व्यासपीठावर यावं. तुमच्या आमच्या सगळ्यांचे नेते आपण ज्यांची वाट पाहतोय ते आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील साहेब, नेते अभिनेते सन्माननीय